नमस्कार, मधुबन गार्डन चॅनलवर आपले स्वागत। पावसाळ्याच्या रिपरिपीतून आता आपल्या सर्वांना थोडी उसंत मिळत आहे आणि सणवार तर सुरूही झालेत। नुकताच आपण गणेशोत्सव साजरा केला। श्री गणरायांचं जे वाहन म्हणजे उंदीर, त्याच्या नावाने असलेली ही एक रानवेल आहे। पावसाळा संपताच अशा रानभाज्यांचा बहर ओसरू लागतो, त्यामुळे आताच या विषयावरचे व्हिडिओ आणणे बरे असते। याच काळात रानभाज्या आपल्या सहज दृष्टीस पडतात। व्हिडिओ बघून त्यांच्याबद्दल खात्री करता येते, म्हणून फुले फळे याऐवजी सध्या माझा भर जरा रानभाज्यांवर जास्त आहे। तर सांगायचं असं की आमच्या शेताला लागून असलेल्या पडीक रानात परवा सहज दिसली ती उंदीरकानी। तिचा जमिनीलगत पसारा आणि पानांचा विशिष्ट आकार बघून मी पुस्तकात खात्री करून घेतली की ही उंदीरकानीच आहे, कारण ब्राह्मी सुद्धा जवळपास अशीच दिसते। पण इथे फरक पहा, ही ब्राह्मीची पाने काजूप्रमाणे दिसतात आणि सपाट असतात, त्यांना खोलगटपणा नसतो। उंदीरकानीची पाने देठाजवळ जरा दुमडल्यासारखी दिसतात, जसे उंदराचे कान असतात। उंदीरकानीला उंदीरकाना असंही म्हणतात आणि हिंदीत अखूपर्णी, मुसाकर्णी, चुहाकानी म्हणतात। इंग्रजीत राऊंड लीफ बाइंडवीड म्हणतात। चला तर थोडक्यात या वेलीची ओळख करून घेऊ। त्याआधी मधुबन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेल बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, एवढीच विनंती। धन्यवाद। तर ही बघा उंदीरकानी। पावसाळ्यात ही रानात किंवा मोकळ्या जागेत रस्त्याकडेला उगवलेली आढळते। तणच असल्याने ही वेल कशी भेंडीच्या रानात पसरली आहे पहा, इथपासून तिथपर्यंत सर्वत्र दिसत आहे। आता जरा जवळून दाखवते म्हणजे पाने नीट बघता येतील। हा पहा, हा देठाजवळचा भाग किंचित दुमडलेला असून पानांचा आकार किडनीसारखा आहे। पाने तशी लहानच असतात ह्या वेलीची। पानागणिक खाली मुळे फुटलेली असतात। हे पहा, मी ओढून दाखवत आहे। तशी ही वनस्पती रताळ्याच्या कुळातली आहे। होय, तेच कुळ ज्याला अलीकडे मॉर्निंग ग्लोरी म्हणून भाव मिळत आहे। एखाद दुसरं फूल दिसू लागलं आहे। ही फुले पिवळी असतात आणि पानांच्या बेचक्यात येतात। सप्टेंबर ते डिसेंबर हा या फुलांचा कालावधी। हे फुलाखालचे किंचित वाळलेले बोंड काढून बघूया। याचे बी लहान घुगऱ्यासारखे असते आणि काळसर तपकिरी असते। सध्या बोंडे ओली आहेत आणि आपल्याला तीच घ्यावी लागतील। सुकल्यावर बी काढून घेऊ। हेच बी पुढच्या पावसाळ्यात पुन्हा रुजून तण माजते। याची चांगली फांद्या फुटलेली एक कटिंग लावली तरी ही भाजी लगेच उगवते। असो, तर आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ। त्या वेलीच्या पानांची भाजी करतात। घरी गेल्यावर मी लगेच ताजी ताजी करणार आहे। खात्री केल्याशिवाय व्हिडिओ करायचा नाही हे मी पहिल्यापासून पाळत आले आहे। त्यासाठी चला भाजी गोळा करूया। शेतमालकालाही थोडी मदत होईल, आयतं तण काढून मिळालं। खरं तर शिस्तीत खुरप्याने काढून तिथल्या तिथे निवडून आणली तर जास्त बरं पडतं। शेतात मोकळ्या हवेत वेळही छान जातो। पण आज भाजी खाण्यापेक्षा माझा भर व्हिडिओ करण्यावर असल्यानं आता घरी बसून निवडूया। तशी हिची देठे नाजूक असतात आणि तीही बरोबर घेतली तरी चालतं। झालं, घरी तर आणली भाजी।
ही पहा, मी केलेली उंदीर काणीची भाजी. भाकरीबरोबर पालेभाज्या जास्त रुचकर लागतात. वास्तविक भाकरी काय आणि चपाती काय, ती माध्यम असतात. मुख्य असतात ते त्याबरोबर खाण्याचे पदार्थ. ते जर सत्वपूर्ण असतील तर शरीराला फायदा होतो. शिवाय या भाज्यांवर काही खत नाही, कीटकनाशक नाही. नैसर्गिक निवड तत्वानुसार उगवणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कुठे कोणत्या प्रकारच्या जमिनीत, हवामानात उगवायचं, फुलायचं सगळं निसर्ग ठरवतो. शिवाय आणताना आपण चांगली चांगली कितीही भाजी घ्यायला मोकळे असतो. हेच सगळे रानभाज्यांचे फायदे आहेत. सात्विक, रुचकर, साधं आणि मनसोक्त. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. उंदीर काणीचे अनेक प्रकार असतात. आपण रानभाजी म्हणून आज पाहत आहोत ती रानात भुसभुशीत जमिनीत वाढते आणि आपल्या भागात ही तणासारखी उगवते. त्यामुळे विशेष भीती बाळगण्याचं कारण नाही. तरीही चुकून नर्सरीत किंवा इतरत्र सेम अशीच पाने दुमडलेली पण चकचकीत जाड पानांची आणि अशीच पसरणारी वेल दिसली तर ती जात वेगळी असं समजावं. माझ्या वाचनानुसार ती लॉन सदृश डेकोरेटिव्ह हेतूंसाठी वापरतात. आणखी एक जात असते जिच्यात पानागणिक मुळ्या नसून मुख्य मातीतून अनेक फांद्या फुटलेल्या असतात. ही हँगिंग पॉटमध्ये लावतात. निसर्गात ही थोडी माळरानातल्या रेतीत सुद्धा येते. बाकी सगळे सेम असते, पण पानांवरून आणि फुलांच्या रंगावरून जात ठरते. ही जी रानभाजी आहे तिची फुले पिवळी असून पाने एकदम पातळ आहेत. घरी नेईपर्यंत कोमेजल्यासारखी होतात. जनरली मी निघतानाच एक कुंडी ओली माती भरून घेऊन जात असते. खुरपं, कटर, मोंग्यांची पावडर, पाणी, पिशवी हे बरोबर घेऊनच बाहेर पडायचं या दिवसात. रानभाज्या पक्व होण्याचा हाच काळ आहे. मिळेल तेव्हा या रानभाज्या खाव्यात. पिढ्यानपिढ्या हे ज्ञान आपल्याकडं चालत आलेलं आहे. अजूनही बाजारात मिळणाऱ्या 33% औषधात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हर्बल घटक वापरलेले असतात असं मला एका रिसर्च पेपरमध्ये वाचायला मिळालं. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या उंदीर काणीचेही उपयोग कोणते आहेत ते आता बघूया. अर्थात खाताना आपण औषध म्हणून खात नाही, पण ही भाजी जर उपयोगात आणायची झाली तर. हिचा मुख्य गुणधर्म आहे कफहारी, पित्तहारी तसेच विषाणूरोधक. अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणूनही ही भाजी उपयोगाची असून हिच्यातील काही घटक तर अल्सररोधक आहेत. गुणाने ही भाजी उष्ण व रुक्ष असून तिखट तसेच कडू रस असलेली आहे. त्यामुळे पोटातील जंतावर ही उपयुक्त आहे. जखमेवर इन्फेक्शन झाल्यास उपयोगी आहे. विशेषतः शरीरावरील सूज कमी करण्याकरिता ही भाजी खावी. दुसरा गुणधर्म म्हणजे संधिवात असल्यास उंदीर काणीचे अवश्य सेवन करावे. कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर या भाजीचा उपयोग होतो. याला आपण अँटी इन्फ्लेमेटरी तसेच ॲनाल्जेसिक असं म्हणतो. शिवाय उंदीर काणी ज्वरनाशी आहे. ताप आल्यास या भाजीचा काढा उपयोगी पडतो. त्याचबरोबर ही भाजी शरीराची झीज भरून काढण्यासाठी तसेच शरीर आणि विशेषतः त्वचा सतेज राहण्यासाठी उपयुक्त आहे. कारण हिच्यात अँटीऑक्सिडंट म्हणून काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्वचेवरील जळजळ व इतर त्वचेच्या समस्यांकरता सुद्धा ही वनस्पती वापरता येते. उंदीर काणीमुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते. डायबेटीस असल्यास ही भाजी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. आणखी एक कार्य म्हणजे या भाजीमुळे स्मरणशक्ती चांगली राहते. बुद्धिभ्रंश तसेच बौद्धिक क्षमता वाढवणारे घटक या भाजीत आहेत. याचं मुळासकट वेल वाळवून साठवलं जातं, ज्याचा वैद्य लोक वापर करतात. कृमी कुठार रस नावाचे आयुर्वेदिक औषध असते, ज्यात या वनस्पतीचा वापर होतो. बापरे, तुम्ही म्हणाल एक भाजी खाल्ली तर एवढं सगळं होतं असं मी म्हणते आहे? मुळीच नाही. पारंपरिक ग्रंथात खास उल्लेख करून ज्या वनस्पती सांगितल्या आहेत त्यातली उंदीर काणी आहे. पूर्वीच्या काळी लोकांजवळ इलाज नव्हता. जे मिळेल त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि शक्य तेवढं निरोगी राहायचं. कष्टाचं पण समाधानी जगणं असायचं. सहन करून आणि एकत्र राहून एकमेकांना साथ देऊन जगण्याचा तो काळ होता. काळाबरोबर ज्ञान
कदाचित फिक्कं पडल्यासारखं वाटेल. जुनं झालं, संशोधन होत आहे, हेही खरंच आहे. पण आपला मूळ स्रोत निसर्गच आहे, हे अशा भाज्यांचा वापर करून स्वतःला सांगूया. अरे, ही सुंदर फुलं कसली आहेत? अरे, ही तर वाघाटी आहे. बघा, जाता जाता आणखी एक रानभाजी सापडली. सध्या याची फळे नाहीत. आषाढी एकादशीला उपवास सोडताना वाघाटीच्या फळांची भाजी खातात. फुलांवरून या झाडाची ओळख पटली. ठिकाण समजलं एवढं पुरेसं आहे. याची भाजी मात्र पुढच्या वर्षीच मिळणार. बियांचा संग्रह करायचा आहे, त्यात ही एक भर पडली. तर मंडळी, चला आपल्या गार्डन फुलाफळांनी भरगच्च करूयाच आणि त्याबरोबर जाता येता भेटणाऱ्या या रानभाज्यांचाही आस्वाद घेऊया. शक्य झालं तर त्याचे बी गोळा करून ठेवूया. पुढच्या पावसाळ्यात गच्चीवर, अंगणात, कुंडीत जमेल तिथं आणि जमेल तसं लावूया. हॅपी गार्डनिंग.